नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 1 जानेवारी 2026 म्हणजे नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे. आणि या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीच्या संदर्भात अतिशय महत्वाचे असे 2 शासन निर्णय निर्गमित केले आहेत. आता या 2 शासन निर्णयापैकी जो पहिला शासन निर्णय आहे त्याच्या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघत आहोत. आता या ज्या GRचा सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो हा आहे. काय आहे की RT ऍक्ट 2009 पूर्वी शिक्षक म्हणून लागलेले आणि 5 वर्षापेक्षा जास्त सेवा ज्यांची बाकी आहे असे कार्यरत शिक्षक हे जे आहेत ना, यांच्यासाठी एक सक्त ताकीद स्ट्रिक्ट आदेश या GRच्या माध्यमातून दिलेला आहे. ती म्हणजे TET अनिवार्य करणे आणि 2 वर्षाच्या आत TET क्वालिफाय करून घेणे. मग TET करा किंवा CTET करा, दोन्हीपैकी कोणतेही चालते. जर या तारखेपर्यंत किंवा याच्या पूर्वी TET किंवा CTET क्वालिफाय करू शकले नाही तर सेवेतून सक्तीची निवृत्ती घ्यावी, अशा प्रकारचे सक्त आदेश या GR मधून देण्यात आलेले आहेत. आणखी काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्या देखील आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. सुरुवातीपासून याची सगळी माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वर सेट करा, जेणेकरून तुम्हा सर्वांना शिक्षक भरतीच्या संदर्भातील, शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भातील किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भातील सर्व महत्वपूर्ण अपडेट्स आणि व्हिडिओज हे वेळेवर मिळत जाते. चला तर मग जाणून घेऊया या GR मधील महत्वपूर्ण बाबी. अगदी सुरुवातीपासून माहिती सांगतो मित्रांनो. बघा, प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि TET अनिवार्य करण्याबाबत हा GR आहे. काय GR आहे? प्राथमिक शिक्षक जे आहेत त्यांच्याकरिता शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता तर निश्चित केलेलीच आहे, परंतु आता TET देखील अनिवार्य करण्याबाबत हा GR आहे. हा GR कधीचा आहे? 1 जानेवारी 2026 चा आहे. कोणी पास केलेला आहे तर हा महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन परिपत्रक हे त्यांचं आलेलं आहे. आता याच्यामध्ये काय आहे महत्वपूर्ण गोष्ट बघा, एकदम सुरुवातीपासून जर पाहिलं तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की केंद्र सरकारने काय केलेलं आहे, बालकांचा मोफत आणि सक्तीचा जे काही शिक्षणाचा अधिकार आहे 2009 नुसार त्यांना प्राप्त झालेला, त्याची अंमलबजावणी करायची. केंद्र सरकारने काय केलेलं आहे, बालकांना मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, ठीक आहे नाही, राईट टू एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो. 2009 ला हा लागू केला, त्याची अंमलबजावणी करायची. मग 1 एप्रिल 2010 पासून त्याची अंमलबजावणी राज्यभरात चालू झाली. आता केंद्र शासनाने 31 मार्च 2010च्या अधिसूचनेप्रमाणे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी काही जी काही पात्रता, सेवा शर्ती असाव्यात हे ठरवण्यासाठी आर्टिकल नंबर 23च्या नुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, ज्याला आपण NCTE म्हणतो, बघा, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE ची स्थापना केली आणि ही NCTE एक काय झाली, प्राधिकरण झालं. मग आता या प्राधिकरणाने काय केलेलं आहे, पुढे एक नवीन आदेश काढला. तो आदेश आहे 23 ऑगस्ट 2010 चा. 23 ऑगस्ट 2010 चा तो आदेश आहे. आणि दुसरा आहे 29 जुलै 2011. या 2 वर्षात 2 अधिसूचना काढल्या आणि याच्यानुसार प्राथमिक शिक्षकांकरिता काय केलेलं आहे, 1ली ते 8वी साठी मिनिमम काय शैक्षणिक अर्हता राहणार आहे आणि त्यांच्यासाठी जी TET आहे, टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, लागू करण्यासंदर्भात अधिसूचना देण्यात आली होती. TET अनिवार्य केली होती या 2 अधिसूचनेनुसार. मग 13 फेब्रुवारी 2013 ला काय झालेलं आहे, एक शासन निर्णय निर्गमित केला, जो की शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या मार्फत. पहा, ही संपूर्ण डिटेल अशी माहिती आहे मित्रांनो. 13 फेब्रुवारी 2013 ही जे इयर आहे, या वर्षात महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांनी एक शासन निर्णय निर्गमित केला आणि याच्यानुसार काय झालेले, संपूर्ण राज्यभरातील जे काही शिक्षक असतील त्यांना TET बंधनकारक करण्यात आली होती. आलं का लक्षात?
पण आता याच्यानंतर आता महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विभाग हा देखील ऍक्टिव्हेट झालाय. आदिवासी विभागाने काय केले, त्यांच्या नियंत्रणाखालील ज्या काही सर्व आश्रमशाळा आहेत, पहा, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि आताचा जो आहे आदिवासी विकास विभाग, आदिवासी विकास विभागाने काय केलेले, या GR च्या धर्तीवर त्यांच्या कंट्रोल मधल्या ज्या काही आश्रमशाळा आहेत, अनुदानित आश्रमशाळा आहेत, केंद्रीय आश्रमशाळा आहेत किंवा एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल आहेत, यामधील शिक्षकांना काय केलेलं आहे, TET अनिवार्य केलेली आहे. आणि हा जो आहे कोणाचा, आदिवासी विकास विभागाचा TET अनिवार्य करण्याच्या संदर्भातील GR 3 ऑक्टोबर 2013 आहे. कधीचा आहे मित्रांनो, 3 ऑक्टोबर 2013. आता हा आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षकांना TET लागू करण्याच्या संदर्भाचा महत्वाचा काय आदेश पास केलेला आहे. मग पुढे काय झालं पहा, तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णय जो आहे 3 ऑक्टोबर 2013 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत राज्यातील अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा किंवा एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमध्ये जे काही नियुक्त झालेले प्राथमिक शिक्षक असतील, त्यांच्यापैकी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेले उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा, आता हा आहे 3 ऑक्टोबर 2013चा GR पास होऊन देखील बरेचसे जे काही शिक्षक होते ते TET उत्तीर्ण नव्हते. तर या शिक्षकांना त्यांनी काय सांगितलेलं आहे, यांना सांगितलेलं आहे की 3 संधी तुम्हाला देण्यात येतील आणि या 3 संधीत जर तुम्ही टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट पास नाही झाले तर तुम्ही डिस्क्वालिफाईड होणार. हा आदिवासी विकास विभागाचा या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार घेतला गेलेला निर्णय होता. पुढे आता पहा, एक कोर्ट केस झालेली आहे 2025 ची. आता याच्यानंतर 2025 मध्ये कोर्टात चॅलेंज करण्यात आलेलं होतं आणि कोर्टात चॅलेंज केल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर काय केलेला आहे, निकाल दिलेला आहे. म्हणजे 2025 रोजी हा न भूतो न भविष्यती कदाचित असं म्हणू शकतो, हा निर्णय आलेला आहे. आणि या निर्णयामध्ये आपल्याला माहित आहे की कन्फर्म सांगून दिलेलं आहे की आता महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच प्रकारच्या शाळा, फक्त आता त्याच्यामध्ये अल्पसंख्याक शाळा देखील आता ह्या सुटलेल्या आहेत. कदाचित भविष्यामध्ये त्यांचा देखील नंबर याच्यामध्ये लागू शकते. काय सांगितलेलं आहे की राज्यातील ज्या काही आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखाली शाळा असतील त्यांना देखील आता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्णय त्याच्यानुसार पुढील आदेश निर्गमित केले. तर आदेश नंबर 1 की राज्यातील, आता बघा, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आदिवासी विभागाअंतर्गत येणारे जे काही शिक्षक आहेत, अलग लक्षात, त्यांच्यासाठी ही नियमावली आहे. आता नियम क्रमांक 1 बघा काय सांगते त्याच्यामध्ये की राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत त्याच्यामध्ये काय स्वयं अनुदानित किंवा संचलित अनुदानित आश्रमशाळा यांना RT लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेले जे काही शिक्षक आहेत आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी ज्यांचा बाकी आहे त्यांना जर सेवेत राहायचंय तर 2 वर्षाच्या आतमध्ये आणि या तारखेच्या पूर्वी त्यांना TET उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. नाही तर हे देखील आदिवासी आश्रमशाळेवर काम करणारे जे शिक्षक आहेत यांना सक्तीची निवृत्ती देण्यात येईल, त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल, असा कोर्टाचा आदेश आहे मित्रांनो. तर हा कोणासाठी आहे, हा आदिवासी विभागातील है ना ज्या काही सर्व प्रकारच्या आस्थापना आहेत, अनुदानित आश्रमशाळा आहेत किंवा इतर आश्रमशाळा आहेत यांच्यासाठी. अलग लक्षात, जर नसेल आलं लक्षात तर परत मुद्दा क्रमांक 1 रिवाइंड करून बघू शकता. आता मुद्दा क्रमांक 2, जर TET क्वालिफाईड झाले नाही 1/9/2027 पर्यंत, म्हणजे इथून पुढे 2 वर्षे, ठीक आहे नाही, तेवढ्या कालावधीच्या आत जर झाले नाही तर त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल. हा मुद्दा क्रमांक 2 आहे. मुद्दा क्रमांक 3 काय सांगते पहा, इथून पुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व अनुदानित आश्रमशाळा या प्राथमिक शाळांच्या नियुक्ती समयी, प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती समयी
इयत्ता 1ली ते 8वी साठी टीईटी उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करतील. पहा, इथून पुढे जे काही आदिवासी आश्रमशाळा आहेत त्याच्यामध्ये 1ली ते 8वी साठी जर शिक्षक लागेल तर तुम्हाला टीईटी पात्र शिक्षकाची नेमणूक करावी असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जर शिक्षक पात्रता परीक्षा पात्र उमेदवार म्हणजे टीईटी पात्र उमेदवार मिळालाच नाही तर काय करायचं, तर त्या शाळा कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करू शकतात. पण अशा प्रकारे कंत्राटी शिक्षकाला शासनाकडून कुठल्याच प्रकारचं आर्थिक अनुदान किंवा सेवाविषयीचे लाभ मिळणार नाही. आता समजा हा कंत्राटी शिक्षक त्या आश्रमशाळेने नेमला तर त्या आश्रमशाळेच्या ज्या कंत्राटी शिक्षकाला सरकारकडून मात्र 1 रुपया मिळणार नाही असं सरकारने स्पष्ट केले. तो जो खर्च आहे ती आश्रमशाळा, ती संस्था स्वतः भरेल. आणि जर असं नसेल करायचं, खर्च जर नसेल द्यायचा, तर तिथे टीईटी पात्र शिक्षक तुम्हाला लावायचा आहे. याचा अर्थ की कंत्राटी नियुक्तीवरील जे काही वेतनाचा खर्च आहे तो काय करतील, संस्था स्वतःच्या निधीतून भरतील आणि टीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवाराला प्राथमिक शिक्षण पदावर या शिक्षण सेवक पदावर नियुक्ती द्यायची नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. की जर तुम्ही त्यांना प्राथमिक शिक्षण सेवक या पदावर नियुक्ती दिली तर त्या संस्था स्वतः जबाबदार त्यासाठी राहतील. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर नॉन टीईटी जे काही उमेदवार आहेत ते तिथे शिक्षक म्हणून घ्यायचेच नाहीयेत असा स्पष्ट आदेश आहे ना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग यांनी दिलेला आहे. बघा मित्रांनो, अतिशय व्यवस्थितपणे मी तुम्हाला सगळी हिस्ट्री याची सांगितलेली आहे. जो आरटी ऍक्ट आहे, आरटीई ऍक्ट 2009 पासून 2010, 11, 13 नंतर आदिवासी विभागाचा आदेश 3 ऑक्टोबर 13, त्याच्यानंतर 2025 ला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे संपूर्ण देशभरात आता ही जी टीईटीची लाट आलेली आहे, सीटीईटीची लाट आलेली आहे. आणि ऑब्विसली जर शिक्षक हा शिक्षक पात्रता परीक्षा पात्र असेल तर तो वेल क्वालिफाईड म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी निश्चितच काय करू शकतो, सहाय्य करू शकतो. अशा प्रकारचं शासनाचं आणि कोर्टाचं म्हणणं. तर अशा प्रकारे ही होती माहिती मित्रांनो आजच्या या GR मध्ये. आशा आहे तुम्हाला ही सगळी माहिती व्यवस्थितपणे समजली असेल. मित्रांनो, अतिशय व्यवस्थितपणे ही माहिती आपल्या समोर घेऊन येत आहे, त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वर सेट करा, जेणेकरून तुम्हाला असेच सर्व माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओज या चॅनलच्या माध्यमातून मिळत जातील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की नोंदवा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.